कधी कल्पनाही नव्हती की हजारो मासे माझ्या इतक्या जवळून जातील आणि कासव तर अगदी शांतपणे माझ्या शेजारी. हा अनुभव वेड लावायला पुरेसा होता. चला तर मग पाहूया हा भन्नाट अनुभव अगदी जवळून. तर नमस्कार मंडळी, मी आहे आता फिलिपिन्स सेबूमध्ये. मेबोल नावाचं छोटंसं टाउन आहे जे सर्फिंगसाठी आणि वॉटर ॲक्टिव्हिटीसाठी ओळखलं जातं. मी तिथे आलोय आता. डायरेक्ट मी आलोय आता माझ्या हॉस्टेलला, जे आहे सनी साईड हॉस्टेल, आणि त्याचा जो व्ह्यू आहे ना तो तुम्हाला दाखवतो. तर हे बघू शकता तुम्ही, हा त्याचा कॉमन एरिया आहे. आणि जर तुम्ही थोडंसं इकडे फोकस केलं तर तुम्हाला खूप साऱ्या बोट्स दिसतील. खूप सारे लोक इथे स्नॉकलिंग करताना दिसतील. एवढ्या सुंदर ठिकाणी मी हॉस्टेल बुक केलंय. फक्त ह्या व्ह्यूसाठी हॉस्टेल बुक केलंय, कारण जर मला काही करायचं नसेल, मला फक्त स्नॉकलिंग करायची असेल तर मला दुसरीकडे कुठे जाण्याची गरज नाहीये. मला फक्त इथून खाली उतरायचं आहे आणि मी इथे जाऊन स्नॉकलिंग करू शकतो. फक्त प्रश्न एक आहे की मला स्विमिंग तेवढं चांगलं येतं का? नाही, कामापुरतं येतं. सो ही आहे ती जागा जिथून आम्ही खाली जाऊन इकडे स्नॉकलिंगसाठी कनेक्ट करू शकतो. आणि पाणी बघू शकता राव, पाणी काय सुंदर आहे. हो, इकडे इकडे हे पण आहे, स्कुबा डायव्हिंग जर करायचे असतं गिअर्स वगैरे प्रायव्हेटली हे करू शकता. आणि इथं स्कुबा डायव्हिंग स्वतःही करू शकता. खूप लोक आता करतायत. सो हे दोघे माझ्या हॉस्टेलमधलेच आहेत. त्यांचं स्विमिंग चांगलं आहे. सो तुम्ही पण असे गिअर्स घेऊन स्वतः जाऊ शकता एक्सप्लोर करायला. हा सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे, इकॉनॉमिकल ऑप्शन आहे. तर आत्ता आपण चाललोय पँगासंगा बीचच्या जवळपास. तिथं आपल्याला एखादा फिशरमॅन शोधायचा आहे. जनरली बोट टूर असतात 3-4 तासाचे, जे एक आयलंड आहे शेजारी, त्या आयलंडवरती घेऊन जातात आणि तिथून घेऊन आणतात. त्याच्यामध्ये खूप सारे स्पॉट्स असतात जे त्यांना माहिती आहे. तिथं टर्टल्स भेटतील किंवा सार्डिन्स भेटतील. तर आपल्याला ती ॲक्टिव्हिटी आत्ता करायची आज. तर माझा प्रयत्न आहे की कुठल्या तरी फिशरमॅन सोबतच जावं. एकतर मला तेवढं भारी पावताही येत नाही, आणि दुसरी गोष्ट त्यांना स्पॉट चांगले माहीत असतात. तर चला निघूयात आता. एका ठिकाणी आलो, इथं पण टूर्स आहेत. मी ChatGPTचा खूप वापर करतोय. तर ChatGPTने सांगितलं की यांना न विचारता लोकल फिशरमॅनला विचारा. म्हटलं एकदा इथं यांना सुद्धा प्राइस रेट बघूनच घेऊ. सो व्हॉट्स इन्क्लूड इन दॅट? The life vest, लाईफ वेस्ट. mask, and the tube. Okay, the tube and the mask, and for 500 For the with a guide, with the guide and the environmental environmental fees and everything. Yes. And how long it take? 1 to 2 hours. 1 to 2 hours. So what time I should come here? 2 o'clock. 2 o'clock? exactly. Okay, done. Okay. So I have to make advance payment or what? Yeah. ओके. सो आलोय आपण इथे आता. टूर स्टार्ट होईल थोड्याच वेळामध्ये. जो आपला टूर गाईड आहे त्याचं नाव आहे आर्यन, आणि मी ॲक्च्युली ॲक्शन 4 माझ्यासोबत आहे DJIचा. पण प्रॉब्लेम आहे की त्याचा जो मॅग्नेटिक माउंट आहे तो मी आणला नाही आहे. तर त्याला मी सध्या बघा रबर बँडने फिक्स केला आहे. आता आपण त्यातने अंडर वॉटर शॉट घेणार आहे. बघूयात. आता इथे आम्ही आलो आहे, जे एंट्रन्स फी आहे ह्याची, जी काय म्हणतात नेचर फीज का फॉरेस्ट फीज वॉट एव्हर जे काय आहे ते पे करणार आहे आणि इथून निघणार आहे. आता बघा कॅमेरा घेऊन जाईन. त्याला फक्त थोडासा व्हॉईसचा प्रॉब्लेम येईल, तो आला तर तेवढं तुम्ही फक्त मॅनेज करा. सो रेडी? चला भावांनो, चाललो आहे फायनली. व्हॉईस जरा खराब येईल, याच्यामध्ये माईक नाही आहे कारण, पण बघूयात आता काय होतं. हा आपला गाईड आहे भाऊ. आता या भावासोबत आपण जाणार आहे. चला तर मग. बुडणार तर नाही आहे आता, त्यामुळे जे होईल ते होईल. फक्त मासे बघायला भेटावे, सार्डिन्स आणि टर्टल भेटले तर भारी. चला तर तुम्हालाही दाखवतो. सो फायनली जो टूर होता तो झाला आहे. अँड व्हॉट्स नेम ब्रदर अगेन? आर्यल भावाने आपल्याला नेलं आहे तिथे. आणि कोणी अगर फिलिपिन्सला येत असेल ना, भावाचं मी इंस्टाग्रामचं जे हे अकाउंट आहे ना ते तुम्हाला डे करतो, DM करा. इफ एनीबडी केम फ्रॉम इंडिया यू विल हेल्प हिम लाईक दिस, लाईक यू हेल्प मी टुडे, राईट? ओके. Just come here in the Philippines and then I will guide you everything activity. या भावांना काही गोष्टी शब्दात सांगता येत नाही, तशीच हालत आहे माझी. 1000पेक्षा जास्त, हजारो सार्डिन्स असतील, त्यांच्यावरनं मी स्विम करत होतो.
जर स्विमिंग येत असतं मी खालनं वरनं सगळीकडनं तुम्हाला दाखवलं असतं. तरी पण भावाने कॅमेऱ्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे ते शूट केलं आहे, तर तुम्हाला ते बघायला भेटलंच असेल. आणि बाई त्याच्याबरोबर जे कोस्टल लाईन आहे ना, म्हणजे जिथनं आम्ही स्टार्ट केलं होतं तिथंसुद्धा खूप रंगीबेरंगी मासे आहेत, म्हणजे हिरवे निळे. आणि जेव्हा ते टर्न करतात ना तेव्हा रिफ्लेक्ट करतात सूर्याची किरणं, तेव्हा तर एवढे सुंदर दिसतात ना ते भाई, कडक एकदम, म्हणजे नाही का खतरनाक एक्सपिरियन्स होता. आवडला. आयुष्यात सगळ्यात जास्ती व्हॅल्यू जर भेटली असेल ना कुठल्या पैशाची, ती आज भेटली असं म्हणता येईल. कारण त्यात 100 पेसो तर त्याची एंट्री फीज होती. त्यानंतर बाकी गाईड होता, त्यांनी सगळे इक्विपमेंट हे केले आणि तासभर मला फिरवलं, मला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन गेला, मला माझे व्हिडिओ काढले, हे केलं ते केलं. जबरदस्त, म्हणजे भाऊ भारी होतं एकदम. भावाने 1 नंबर टूर दिला आहे. सो तुम्हाला करायचं असेल ना तर त्याला कॉन्टॅक्ट करा. सो भावांनो फायनली एक बाईक रेंट केली. भाऊ 100, 150, 70 काही म्हणत होता. काल येताना मी 70 दिले होते, 70 पेसो, पण काल रात्री ऑप्शन नव्हते, खूप कमी लोक होती. तो एकमेव माणूस होता जो 70ला रेडी झाला. आता एका लोकल माणसाला विचारलं, तो म्हटला 30 ते 50च्या मध्ये द्या, त्यापेक्षा जास्त देऊ नका. फायनली 50ला भेटला. आता टाऊनमध्ये चाललो आहे, 3 किलोमीटर लांब आहे इथून. तिथं जाऊन करन्सी एक्सचेंज करतो, थोडंफार काहीतरी खायला घेतो, तिथेही खातो. भावनं करन्सी एक्सचेंज केली. तिथं पोलीसवाला होता म्हणून व्हिडिओ नाही काढली. तर हे पलावन एक्सचेंज आहे, तिथनं एक्सचेंज केली आहे. टोटल आत्ता मी $150 एक्सचेंज केले, ज्याचे मला 8,700 काहीतरी भेटले. जो रेट भेटला मला तो भेटला अराऊंड 57.4 म्हणजे 57.4चा. आता आलो बर्गर खायला, खूप भूक लागली आहे एका ठिकाणी. आता हा हे आहे चिकन बर्गर. फिश ग्रेव्ही अँड दिस oh, you don't have anything in gravy? No, we didn't have fish. Also, we have gravy here. Fish and gravy. Fish and salad. And it's vegetable, right? Yeah. No meat. No meat. Yes. Okay. Give me this And rice. and rice. Okay. Yeah. व्हेजमध्ये ऑप्शन कम्पॅरेटिव्हली कमी असतात. इंडियाच्या बाहेर जनरली हा प्रॉब्लेम आहेच. तर थोडीशी बीन्सची भाजी टाईप आहे आणि राईस घेतला आहे डिनरला. जास्ती हेवी नको होतं म्हणून, कारण आत्ताच आपण बर्गर खाल्ले, तेवढं इनफ होईल. खूप मीठ मला काय खाऊशी वाटत नाही. व्हेजमध्ये ऑप्शन तरी कमीच आहेत, पण चालून जातं. एका जणासोबत बाईकवर आलो आहे. या आय मेक व्हिडिओज. या तर माझा विचार आहे स्वतः बाईक घेऊनच जाण्याचा आणि तिथे जाऊन तो जो कावसन फॉलचा जो टूर आहे ना तो करण्याचा. तिथे जाऊन ग्रुप टूर होतो. तर माझा विचार तोच आहे की स्वतः बाईक रेंट करतो, कारण त्या कॉस्टमध्ये मला बाईक पण भेटेल वापरायला. तर बाईक घेऊन चालू आहे. फक्त प्रॉब्लेम आहे की माझ्याकडे लायसन नाही आणि मी याला सांगितलं आहे. बघू हा काय करतोय आता. दिस वन. You think you record me? Here? The front cam is या there? या नो प्रॉब्लेम. ओके Okay. या What your country? इंडिया. India. या Masala. या एव्हरीथिंग इज मसाला. वाली बाईक आहे जी आपण रेंट आउट केली आहे आत्ता. आणि हां एक विषय झाला आहे. रेट जो दिला आहे ना त्यांनी तो बरोबर दिला आहे, म्हणजे 400 ते 500च्या मध्येच रेट चालू आहे. आणि जी आपल्याला बाईक दिली आहे ना ती थोडी स्ट्रॉंग पॉवरफुल बाईक दिली आहे, त्याचं 450 बरोबर आहेत. सीन असं झालं आहे की एका लेडीला भेटलो मी, ती मला 300मध्ये द्यायला तयार आहे. तर का 150 एक्स्ट्रा द्यायचे ना. त्याच्यामुळे आता मी चाललो आहे त्या भावाकडे परत, त्याला सांगायला की मी बाईक नाही घेते, मी कॅन्सल करतो. आता बघूयात काय होतं आहे. त्याला पैसे दिलेत ॲडव्हान्समध्ये मी, कारण मी हॉस्टेलवरती पण चेक केलं 500. हा भाऊ मला 400 रेडी झाला. 2-3 जागी विचारलं होतं, तिथं पण सेमच सांगतायत. तर मला तो रेट बरोबर वाटला, बट मी कमीवाला शोधून काढला. हो त्या भावाकडनं आणले मी पैसे. त्याला म्हटलं मला हॉस्टेलला हे लागते वगैरे, दिले त्यांनी, काय प्रॉब्लेम नाही, ॲडव्हान्समध्ये दिले होते आपण असे. आणि आता एका कन्व्हिनियन्स स्टोअर आहे, त्यांनी बाहेरच बोर्ड लावला आहे 290ला देतो म्हणून आम्ही. आता या 2 बाईकपैकी एक बाईक आपण घेणार आहे. हे आहे पंगासाम रिलॅक्सिंग मसाज स्पा बार. त्याच्या आतमध्ये इथं कन्व्हिन्सिंग स्टोअर आहे. सो त्यांनी हा बोर्ड लावला आहे 290वाला, बाहेरच लावला आहे. सो फायनली बाईक घेतली रेंटनी आणि आता आलो हॉस्टेलवरती. इथं रात्र लवकर होते, दिवस जरा लवकर चालू होतो.
त्याच्यामुळे 5:30च्या आसपासच अंधार झालेला असतो इथे. त्याच्यामुळे सगळं खूप लवकर बंद होतं. अख्ख्या टाऊनमध्ये आता शांतता आहे, त्यात लोक कमी आहेत त्याच्यामुळे अजून शांतता आहे. तर आजचा हा व्हिडिओ इथंच क्लोज करूयात. नक्की सांगा मला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे. आणि उद्या खूप खतरनाक ॲडव्हेंचर आहे. तोपर्यंत काळजी घ्या आणि असेच फिरत राहा सर्वजण. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. आत्तापर्यंतचा प्रवास सुंदर होता, पण खरी मजा आता सुरू होणार आहे. पुढील भागात मी घेऊन जाणार आहे तुम्हाला कावसन वॉटरफॉल आणि थरारक कॅनरिंग ॲडव्हेंचरमध्ये. तो अनुभव म्हणजे खरा ॲड्रेनलिन रश. तयार राहा, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.